तर बघू शकता मित्रांनो, हा आहे मेथी घास. शेळी पालनामध्ये मुख्य चारा, हिरव्या वैरणीतला मुख्य चारा म्हणून आपण शेळी पालनामध्ये वापरत असतो. आता बघू शकता तुम्ही, पहिली जी कापणी होती ते तिथपर्यंत कापणी गेलेली आहे. बघू शकता तुम्ही, आणि फुटवे बघा किती जबरदस्त केलेले त्या मेथी घासाचे. एकदम म्हणजे ज्यावेळेस लागवड केलेली होती दिवाळीच्या अगोदर, सर्वांना माहितीच आहे, मागचे व्हिडिओ बघितलेलेच आहेत सर्वांनी. एवढं म्हणजे अवकाळी पावसामध्ये सापडला. मग मला तर वाटलं आता मेथी घास आपल्याला परत नव्यानं लागवड करावं लागणार, पूर्ण बियाणं वगैरे महागाचं मागवलेलं वेस्ट होईल. पण तरीसुद्धा पावसाळ्यात झुंज देत आपला मेथी घास व्यवस्थित आला, कारण पाण्याचा निचरा होणारी जमीन होती. बघू शकता तुम्ही, व्यवस्थित पाणी देणं चालू आहे आणि एकदम सावकाश संत गतीनं पाणी द्यायचं, कधी पण लक्षात असू द्या ह्या गोष्टी. बघू शकता तुम्ही, किंवा मुंगी पैपान वगैरे पाणी दिलं तरी चालतंय. बघू शकता कापणी, आणि पहिली कापणी आपण मेथी घासाची 2.5 महिन्याने घेतलेली आहे, 2 ते 2.5 महिन्याच्या नंतर. अजून महत्त्वाचं म्हणजे आता दुसरी जी कापणी आहे ती अगदी 20 दिवसामध्ये 100% कापणी येणारच आहे आपली. आणि हा बघू शकता तुम्ही राहिलेला मेथी घास ह्या कंडिशनला याला, म्हणजे याला 2 महिने लागलेत मित्रांनो. बघू शकता तुम्ही, मस्तपैकी कटई चालू आहे सध्या मेथी घासाची. आणि हे आपलं चारा नियोजन बघू शकता. आणि हा जो मेथी घास आहे, हाच मेथी घास येत्या 15 ते 20 दिवसामध्ये कापणीला येणार आहे. मग मला सांगा, शेळी पालनामध्ये एकदम पुरवणी जाणारा चारा आपण मेथी घासाला 100% म्हणू शकतो मित्रांनो. कारण कसं आहे, बाकीचे चारे आहेत ते चारे 2-2, 2.5-2.5, 3-3 महिने, 3.5 महिने लागत असतात. सुबाबूळ असो किंवा आपलं रेड नेपियर असो, स्मार्ट नेपियर, कोणताही चारा असो, दशरथ घास. पण मेथी घास हा 20 ते 25 दिवसामध्ये, जास्तीत जास्त 25 दिवसामध्ये 100% कापणीला येतोच मित्रांनो. आणि अशातला विषय काहीच नाही. बरेच जण म्हणतात की एवढ्या लवकर उगवतं, एवढ्या लवकर कापण्या भेटतात, म्हणजे काय म्हणावं तसं काय रिझल्ट भेटत नसेल. तसं अजिबात नाही. म्हणजे तो आपला गोड गैरसमज आहे की एकदम जबरदस्त रिझल्ट आहे. दूध वगैरे वाढणं, वेट गेन होणं, प्रत्येक म्हणजे एकदम न्यूट्रिशनयुक्त चारा आहे हा मेथी घास. त्याच्यामुळे अजिबात असा विचार डोक्यामध्ये आणू नका की मेथी घासामुळे फक्त काहीच नाही, शेळी उगत तयार दिसते, पाण्याचं प्रमाण जास्तच राहते, हेच राहते. तशातला काहीच विषय नाही. तुम्ही स्वतः जर लागवड 1 ते 2 किलो लागवड करा आणि शेळीपालनामध्ये वापरून बघा मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला 100% चांगलाच रिझल्ट भेटेल. आणि मुळात महत्त्वाचं म्हणजे शेळ्या एवढ्या आवडीनं खातात मेथी घास हा, की म्हणजे टाकलेला जो मेथी घास आहे तो बक एवढं फास्ट खातात. त्या ठिकाणी तुम्हाला लक्षातच येईल ज्यावेळेस तुम्ही मेथी घास लागवड करचाल. आणि मेथी घासाची लागवड शक्यतो ह्या दिवसामध्ये तुम्ही करू शकता, हिवाळ्याच्या दिवसामध्ये, जेणेकरून चांगले म्हणजे तुम्हाला फास्ट पण कापण्या येतात, भरभर वाढते पण मेथी घास. बघू शकता तुम्ही. आणि पाणी जे आहे बघू शकता, सावकाश आपण पाणी देतोय. ह्या पद्धतीने पाणी दिलेलं आहे मेथी घासाला, बाजी सगळं सुवाबूळ वगैरे व्यवस्थित. तर ठीक आहे, कसा वाटला आपला मेथी घास, आणि कशा आपल्या एकदम म्हणजे बघू शकता तुम्ही, फुटवे वगैरे मेथी घासाला किती जबरदस्त आलेले आहेत. तर असा मेथी घास आणि अशा चारा वैरणी जर बंदिस्त शेळीपालनामध्ये जर वापरल्या, 100% बंदिस्त शेळीपालन सक्सेस व्हायलाच पाहिजे मित्रांनो, 100% व्हायलाच पाहिजे. धन्यवाद. आणि हो, रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या.